आजचा व्हिडिओ हा खूप माहितीपूर्ण होणार आहे की प्रत्येक मंगल कार्यात केळीच्या पानांचा वापर का करतात यावर आधारित एक छोटीशी कथा आहे। मंगल कार्यामध्ये केळीचं महत्त्व का आहे? केळीचं झाड हे शापित झाड आहे। ऋषी दुर्वास यांची पत्नी कंदिनी हिला मिळालेला शाप म्हणजे केळीचे झाड आहे। ही आख्यायिका अशी आहे की ऋषी दुर्वास हे एकदा उशिरा आपल्या कुटीत परतले होते व परत दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एक अनुष्ठान करण्याचे होते। थकून भागून आल्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर जाग येईल का नाही सांगता येत नाही, म्हणून त्यांनी आपली पत्नी कंदिनी हिला ब्रह्ममुहूर्तावर उठवण्याचे सांगून झोपी गेले। पण ऋषी पत्नी कंदिनीला ही ब्रह्ममुहूर्तावर जाग आली नाही। जेव्हा सूर्य वर आला तेव्हा ऋषींना जाग आली व ब्रह्ममुहूर्तावर आपणास पत्नीने न उठवल्याने त्यांचा क्रोध आता अनावर झाला होता। आपल्या अनुष्ठानामध्ये बाधा आल्यामुळे त्यांनी क्रोधित होऊन आपल्या पत्नीस भस्म होण्याचा शाप दिला। ऋषी पत्नी कंदिनी राख होऊन पडली होती। ही गोष्ट कंदिनीचे पिता ऋषी अंबरीश यांना समजली। ते दुःखी होऊन त्या राखेकडे पाहू लागले। ऋषी दुर्वास पित्यासमान आपल्या सासऱ्याची क्षमा मागू लागले। ऋषी अंबरीश यांनी ऋषी दुर्वास यांना कंदिनीस शापमुक्तीसाठी वृक्ष होण्याचे वरदान द्यावे अशी विनंती केली। त्याप्रमाणे ऋषी दुर्वास त्यांनी त्या राखेतून एक केळीचा वृक्ष निर्माण केला व त्याला वरदान दिले की आजपासून पृथ्वीवर जे काही मंगल कार्य, पूजा, अनुष्ठान होईल तेव्हा तुझ्या झाडाचे फळ, पान व खोड याचा प्रामुख्याने समावेश होईल। तसेच पानात भगवान विष्णू व खोडात भगवान महादेव यांचा वास असेल, म्हणून आपल्या सर्व धार्मिक कार्यक्रमात केळी व केळीचे पान व खोड याचा समावेश होऊ लागला। केळीच्या झाडास कंदिनी हे नाव सुद्धा पडले आहे। रामकृष्ण हरी।